नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार, किती वाढणार, कधी वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, या संदर्भातील घडामोडी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका. तर चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो सुरुवात करतोय. करू शकता कांदा आता सर्वांनाच रडवणार, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार. ऐन सणासुदीत कांदा सर्वसामान्यांच्या कांद्याने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे, परंतु ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कांदा विक्रीतून मालामाल होत आहे. केंद्र सरकारला कांद्यातून 7 ते 18 रुपये किलो मागे नफा मिळत आहे. लागवडीपासून ते साठवणूकपर्यंत 9 महिने कांदा सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 5 रुपये ते 10 रुपयाचा फायदा मिळत आहे. कांद्याचे दर वाढले असले तरी तो फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याची खरेदी करण्यात येते. यंदा नाफेड NCCF या संस्थेच्या मार्फत 16 ते 30 रुपयापर्यंत 24 रुपये सरासरी दराने 5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. आज शेतकऱ्यांच्या कांद्याला 4,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे, परंतु वाढलेले कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारात आणला जात आहे. दिल्ली येथील आझादपूर बाजारपेठेत नाफेडचा कांदा विक्री केला जात आहे. या कांद्याला 35 रुपये ते 37 रुपये इतका दर मिळत आहे. कांद्याची जी काही परिस्थिती आहे भावासंदर्भातील ती फार बिकट आहे. कांद्याचे भाव वाढले लगेच भाव कमी करण्यासाठी सरकार वारंवार काही ना काही कारस्थान करत असतंच. तशीच काही परिस्थिती आहे. वारंवार शेतकरी विरुद्ध निर्णय घेणं कितपत योग्य आहे, तुमचंच वैयक्तिक मत, प्रतिक्रिया नक्कीच मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येतच राहणार आहोत. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचले जात आहे. आणि अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पोहोचल्या असल्या कारण तुम्ही सुद्धा पुढं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ बातमी शेअर करायला विसरू नका. नक्कीच कांद्याच्या भावात वाढ होईल. कांद्याचे भाव जे की कमी झाले ते कशामुळे झाले तर या सरकारच्या धोरणामुळे झालेले आहे. या सरकार केव्हा काय निर्णय घेईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. केव्हा काय निर्णय होईल आणि केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून या सरकारला वेळोवेळी आपण योग्य निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांना वाटतंय, परंतु शेतकरी विरोधीच निर्णय त्यांचे असतात. जसं की निर्यात बंदी, निर्यात शुल्क, निर्यात मूल्य असे अनेक प्रकारचे कांदा भाव कमी करण्यासाठी अर्ध्या किमतीत कांदा वाटप असे अनेक प्रकारचे या ठिकाणी त्यांनी कारस्थान केलेले आहे आणि कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचे तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. जर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे शेतकऱ्यांची अपेक्षा जर असेल तर नक्कीच कांदा भावासंदर्भातील जी काही परिस्थिती बिकट झाली आहे ती नक्कीच या ठिकाणी बघितलं कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं ते काय, हा संतप्त प्रश्न आहे.
जे काही महत्त्वाचे अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. चॅनलवरती नवीन, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. चॅनलवरती नवीन, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहे. सबस्क्राईब करून जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत ही व्हिडिओ, ही अपडेट नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. आणि कांद्याचे भाव कमी होण्याचं कारण एकंदरीतच हे सरकार आहे, कारण की वेळोवेळी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते. 2 पैसे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव वाढले तर लगेच काही ना काही कारण लावून कांद्याचे भाव कमी करण्यासाठी हे सरकार वारंवार कारणं निवडत असतं, कारणं शोधत असतं. खऱ्या अर्थानं शेतकरी आपला कांदा पिकवतो, त्याला जेवढा नफा नाही तेवढा नफा तर या व्यापाऱ्यांना, राज्यकर्त्यांना आहे. कारण आपला कांदा स्वस्तात खरेदी करायचा, नाफेड एनसीएफच्या माध्यमातून आणि जास्तीच्या भावाने विक्री करायचा आहे. आता तरी तसंच होतंय. अर्ध्या किमतीत कांदा वाटप म्हणून त्यांनी या ठिकाणी जवळपास 18 ते 20 रुपयाचा नफा घेत आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्याला मात्र 10 रुपये नफा मिळून तो पिकवतो, त्याला किंमत राहिली नाही. जो विकतो त्याला किंमत राहिली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या पुरानो आता विक्री कला शिका आणि आपला कांदा आपलाच भाव या उक्तीप्रमाणे, या शब्दाप्रमाणे आपण आता या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण की इतर ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मालाची किंमत हे स्वतः ठरवत आहेत, परंतु शेतकरी अशी कंपनी आहे त्याच्या मालाची किंमत हे राज्यकर्ते, हे राज्य चालवणारे लोक ठरवत आहे. खऱ्या अर्थाने योग्य नाही आहे. आपल्या मालाची किंमत आपण ठरवता आली पाहिजे. तोपर्यंत हे तरुण एकजूट होत नाही, तोपर्यंत हे अडाणी अशिक्षित राज्यकर्ते आहे, यांनी फक्त पैशाच्या नावावर डिग्र्या कमावल्या, त्यांना अक्कल नावाची चीज नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याने शिक्षण 4वी, 5वी, 12वी, 10वी पास असलेले हे राज्यकर्ते हे इतक्या सुशिक्षित शेतकऱ्यांच्या पोराला जर अशा प्रकारचं या ठिकाणी डावलत असेल आणि कवडीमोल भाव देत असेल तर आपल्या मालाची किंमत आपण ठरवली पाहिजे. आपला कांदा आपला भाव या शब्दाप्रमाणे आपण आता काम केलं पाहिजे. ज्या काही कंपन्या आहे, इतर कंपन्या, खाद्यपदार्थाच्या कंपन्या असो, ज्या काही वाहन बनवणाऱ्या कंपन्या असो, त्यांच्या मालाची किंमत ते स्वतः ठरवतात की नाही. आता या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या मालाची किंमत ठरवली पाहिजे. कच्च्यापासून कसं आपण प्रोडक्ट तयार करू शकतो याकडे सुद्धा लक्ष आपण दिलं पाहिजे. अशा अनेक प्रकारचे कारणं त्यामध्ये दडलेलं आहे. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं, सर्व सावधान झालो पाहिजे. आता तरी नक्कीच येणारे दिवस आपलेच असणार आहे. नाहीतर हे राज्यकर्ते आपल्यावर वेळोवेळी कोणत्याही प्रकारचा अन्याय करायला पाहतील आणि मागं हटणार नाही. कोणत्याही प्रकारचा अन्याय ते करत राहतील आणि आपण बघत राहू, अशी काही परिस्थिती होईल. तरी आपण आता सावधान झालो पाहिजे. कांदा भावासंदर्भातील ज्या काही महत्त्वाचे अपडेट असणार आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचल्या जाणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे. चॅनलवरती नवीन, चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही अपडेट, महत्त्वाची बातमी आपण नक्की शेअर करावी ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. नक्कीच शेअर करावी ही विनंती आहे. आणि अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
कमेंट करा सांगा. तर भेटूया पुढील धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर भेटूया पुढील तोपर्यंत थांबते. जय महाराष्ट्र.